मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा आमचा हा चॅनल. मित्रांनो, मध्ये मी छत्रपती संभाजीनगरच्याच एका ओल्ड एज होम जे आहे किंवा त्यांचे केअर टेकिंग होम आहे, त्याला काही वस्तू प्रेझेंट करण्याकरता, वस्तू देण्याकरता गेलो होतो आणि तिथे गेलो होतो तर सहज म्हटलं सगळ्या लोकांशी चर्चा करावी, इथे असलेल्या लोकांचं इंटरॅक्शन्स करावे. काही त्यामधले इंटरॅक्शन्स मला थोड्याशा आतून टच करून गेल्या किंवा त्या ज्याला असं म्हणून ना हलवून टाकणे अशा होत्या. त्यामध्ये एक इथल्याच एका अ, मोठ्या कॉलेजचे रिटायर्ड प्रोफेसर होते आणि ते तिथे काहीतरी लिहित होते. मी त्यांना विचारलं, "आपण काय करताय?" तर ही सेड की "मी एक पुस्तक लिहितोय आणि हे माझं 3रं किंवा 4थं पुस्तक आहे." सहज माझ्या मनात एवढा विचार आला की एवढा प्रतिभावान व्यक्ती आणि नेमकं कुठल्या कारणास्तव इथं आलेला असेल किंवा इथे येण्याची वेळ का आली असेल. पण तिथे असलेल्या त्या 50-60 लोकांकडे पाहिल्यावर लक्षात आलं, प्रत्येक जणाकडे काही ना काहीतरी पूर्व इतिहास होता. त्यांचा नक्कीच त्यांनी काहीतरी खडतर मेहनत घेतलेली होती, काम केलेले होते त्यांच्या आयुष्यात. पण ते तिथपर्यंत आलेले होते. मित्रांनो, आज जर तुम्ही ओल्ड एज होम्स किंवा वृद्धाश्रमाला जर भेटी द्याल तर तुम्हाला लक्षात येईल की बरीचशी पूर्वी वैभव असलेली व्यक्ती, संपन्न आयुष्य जगणाऱ्या व्यक्ती तिथे येऊन त्यांचा शेवट झालेला आहे आयुष्याचा किंवा त्यांनी आता त्यांचा आयुष्याचा शेवट तिथे करून घ्यायचं ठरवलेलं आहे. हे चांगलं आहे किंवा वाईट आहे याविषयी मी कॉमेंट नाही करत आहे, पण हा विचार करायला लागण्यासारखा प्रश्न आहे एवढं नक्की मित्रांनो. मी ज्यावेळेस त्या प्रोफेसरांशी बोलत होतो त्यावेळेस लक्षात आलं की त्यांनी त्यांचं आयुष्य सगळं हे 2च गोष्टीसाठी घालवलं की त्यांनी स्वतःचं करिअर पूर्णपणे इमानदारीत अगदी जो वेळ मिळेल तो त्यासाठी दिला आणि दुसरं गोष्ट त्यांनी त्यांची मुलं व्यवस्थित वाढवली. आहे तो पैसा तिकडे लावला आणि त्यांना आता स्वतःसाठी काही उरलं नव्हतं. म्हणजे सगळा पैसा जो आहे तो शिक्षणात निघून गेला. त्यानंतर स्वतःसाठी असं काही फारशी संपत्ती ते बनवू शकले नाहीत. मुलं परदेशात निघून गेलेली आहेत आणि यांना परदेशात जायचं नाही म्हणून हे तिथे आहेत. दुसरी एक व्यक्ती भेटली, एक स्त्री भेटली, साधारणतः 70-75 वय असेल. गेल्यावर त्यांनी अगदी म्हणजे त्यांची भेट झाल्यावर त्यांनी अगदी हसून स्वागत केलं आणि एक कार्ड मला व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि त्यांनी सांगितलं, "तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम्स करताय, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर कधी कुठल्या केटरिंग वगैरेची जर गरज लागली तर माझी मुलगी छान केटरिंग करते." आणि मुलीची तारीफ करत होते आणि ते कार्ड मला हातात घेत असताना विचार करत होतो की हे त्याची तारीफ करतायत ज्याच्यामुळे हे इथे येऊन आले, इथे येऊन पडलेले. कदाचित हे माझं परसेप्शन असेल, मी चुकीचा असू शकतो, पण ज्याच्याकडे एक पोटेन्शियल व्यक्ती काम करणारी आहे, ज्याची तारीफ हेच करतायत किंवा तिथे असताना पण त्यांच्या मनामध्ये त्यांचा बिझनेस चांगला व्हावा किंवा त्यांचं प्रमोशन व्हावं हेच होतं, अशी व्यक्ती असताना पण यांना ओल्ड एज होममध्ये यावं लागलेलं आहे. सहज मनात एक विचार आला मित्रांनो, आपली कुटुंब संस्था जी आहे ती हळूहळू उद्ध्वस्त होत चालली आहे. पूर्वीसारखी कुटुंब ही सुदृढ राहिले नाही आहेत का? काही चुकतंय का तिथे? त्यामध्ये काही आपल्या सगळ्या एकंदरीत कुटुंबाच्या बांधणीमध्येच काही गडबड तर होत चालली नाही आहे. कारण ओल्ड एज होम्स वाढीला लागलेले आहेत. त्या प्रकारच्या सोसायटीज बनत चाललेल्या आहेत. पुणे मुंबईत आता अशा काही सोसायटीज बांधल्या चालल्या आहेत ज्या स्पेशली आत्ताच ते प्रेफर करतात ओल्ड एज की आम्ही तिथे वृद्धापकाळात जाऊन राहू, तिथे त्यांच्या फॅसिलिटीज डेव्हलप केल्या. कमर्शियली दॅट्स ओके. पण एक कुटुंब संस्था जी आहे, जी एक इकोसिस्टम आहे आपली, ज्याच्यामध्ये एका पिढीचं नॉलेज दुसरीकडे जातं, दुसरीकडून तिसरीकडे जातं आणि त्या कुटुंबाची ग्रोथ त्या विचारांच्या आणि अनुभवाच्या आदानप्रदानातून होत असते. ही कुटुंब संस्थाच कुठेतरी हळूहळू आपण मोडीत काढायला निघालो आहोत का? हा विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. कारण मी माझ्या जे काही ट्रेनिंग्समध्ये मी जेवढे काही मी उदाहरणं देत असतो ते बरेचसे पार्टिसिपंट्स म्हणतात, "ही उदाहरणं आणली कुठून तुम्ही? ही आम्हाला कुठे वाचायला नाही मिळाली." नाही वाचायला नाहीच मिळणार आहेत ही. कारण ही मला मिळाली आहेत माझ्या आजोबांकडून.
माझ्या आजीकडून. त्यांच्या त्या सहवासातून मला जे असंख्य उदाहरणं त्यांनी सांगितल्या, गोष्टी सांगितल्या, ते जे काही सोबत घेऊन फिरत होते त्याच्यामध्ये जे काही सांगत होते, तिथून मी जे काय ऐकलेलं आहे, जे त्यावेळेस फारसं उलगडत नव्हतं पण ते आत्ता कळतंय. तर तिथून हे डेव्हलपमेंट झालेली आहे मित्रांनो. ती एक इकोसिस्टम होती, ती एक संस्था होती, जी एक ट्रेनिंग देणारी हे होती. मला असं वाटतं की आपलं प्रत्येकाचं कुटुंब जे आहे ही एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन आहे आणि ही ट्रेनिंग इन्स्टिट्यूशन इज अ लाईफ कोचिंग आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठली पुस्तकं वाचून किंवा सेल्फ हेल्प बुक वाचून या ट्रेनिंग होऊ शकणार नाही. दिस इज अ ट्रान्सफर ऑफ नॉलेज फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. श्रुती आणि स्मृती आपण जे म्हणतो ना, त्यातून होणारं हे ट्रान्सफर ऑफ नॉलेज आहे, जे आपण कदाचित आत्ता मोडकळीत काढायला निघालो आहोत किंवा ऑलरेडी निघालंय काही ठिकाणी. तर याचा आपल्याला सगळ्यांना विचार करण्याची गरज आहे. जर समजा आपण आपली जी बेसिक इकोसिस्टम आहे ती जर आपण डिस्ट्रॉय करत असू, तर कदाचित आपण एक ट्रान्सफर ऑफ नॉलेजला नकार देत असू असं मला वाटतं मित्रांनो. थोडासा विचार करा तुम्ही आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाला कुटुंब म्हणून टिकवण्यासाठी काय करू शकता हा विचार करा. कारण ही गरज मला असं वाटतं आज जरी एवढी प्रकर्षाने जाणवत नसेल तरी उद्या हे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या समोर येणार आहे. त्यामुळे विचार करा मित्रांनो. मला एक जस्ट थॉट तुमच्यापर्यंत पोचवायचा होता, तुम्हाला एक विचार करण्यापर्यंत प्रवृत्त करायचं होतं. सोल्युशन प्रत्येकाला स्वतःलाच शोधून काढायचं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या ओळखीच्यांना फॉरवर्ड करायला विसरू नका. नमस्कार.